शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। विना परवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा व्हीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करत होते असं काही लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का याचा सीबीआय आणि सीआयडीनं तपास करावा, रोहित पवारांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात आता कुणाशीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली, जयंत पाटलांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीचं अखेर ठरलं। शरद पवार राज्यसभेचे उमेदवार, काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊतांची पवारांची भेट घेतली। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित राहणार। भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर। रामदास आठवलेंना पुन्हा संधी, तर विनोद तावडेंसह माया युनाते आणि रामराव वडकुतेंच्या नावाची घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी बैठक संपन्न। बैठकीमध्ये शेवाळेंच्या नावावर शिक्कामोर्तब। तर तुम्ही बाप का काढलात? भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरामध्ये दोघांमध्ये वाद, बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। तर आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं केवळ चीनच्या जहाजांनाच प्रवेश। इराणकडून चीनच्या जहाजांना सोडण्यास परवानगी। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य लक्ष्य करणार। अमेरिकन नेव्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जाणाऱ्या टँकर्सना संरक्षण देणार। इराणच्या भूमिकेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियमचा साठा उपलब्ध, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार। पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर जेएनपीटीवर अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यातही ठप्प। 60% कृषी व्यापारावर परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या दरात पडझड, तर सोनं 6000 तर चांदी 23,000 स्वस्त। सोन्याचे दर 34 दिवसात 14,000 पडले, तर चांदी हे एका दिवसात 23,000 रुपयांनी स्वस्त। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92.15 या नीचांकी पातळीवर। T20 वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये लढत। 10 ओव्हर्समध्ये आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत। 10.2 ओव्हरमध्ये 5 बाद 77 धावा।